पॉवर टूल्स. ज्या टूल्सला चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा, विजेचा वापर केला जातो त्यांना पॉवर टूल्स म्हणतात. बार बेंडिंग करताना कमी कामगारांसोबत कमी वेळात जास्त वेगाने काम करण्यासाठी पॉवर टूल्सचा वापर केला जातो. चला, या बार बेंडिंगसाठी वापरली जाणारी पॉवर टूल्सची माहिती घेऊया. बार कटिंग मशीन. याचा वापर बार कापण्यासाठी केला जातो. ह्या मशीनच्या मदतीने 6 ते 50 मिलीमीटर व्यास असलेल्या सळ्या सहजतेने कापता येतात. या मशीनमध्ये 2 पर्यायी ब्लेड्स असतात. हे मशीन हँड लिव्हर किंवा फूट पॅडलने चालवले जाते. बार बेंडिंग मशीन. याचा वापर बार बेंड करण्यासाठी आणि गोल आकार देण्यासाठी केला जातो. आवश्यकतेनुसार सळ्या किती वळवायच्या आहे ते मशीनमध्ये सेट केलं जातं. मशीन सेट केल्यावर इथे बार किंवा रिंग ठेवली जाते. बटण दाबताच आपल्याला हव्या तशा सळ्या वळवून मिळतात. बेंडिंग मशीनच्या मदतीने एका वेळी 5 ते 6 रिंग तयार करता येतात. पॉवर ग्राइंडिंग मशीन. बार फिनिशिंगसाठी ह्याचा वापर केला जातो. बार कापल्यानंतर ग्राइंडिंग मशीनचा वापर त्याच्या तीक्ष्ण कडा गुळगुळीत करण्यासाठी हे मशीन वापरलं जातं. बार टाईंग मशीन. याचा वापर बारची गाठ बांधण्यासाठी केला जातो. या गाठीला बांधी असंही म्हणतात. पॉवर ड्रिलिंग मशीन. याचा वापर कॉन्क्रीट मध्ये ड्रिल करून रॉड अडकवण्यासाठी केला जातो. थ्रेडिंग मशीन. 2 सळ्या जोडताना कपलर लॅपिंग केलं जातं. लॅपिंग करण्यासाठी 32 मिलीमीटरचा बार इथे मशीनवर ठेवून थ्रेडिंग केला जातो. त्या थ्रेडिंगवर कपलर बसवला जातो. पॉवर टूल्स खूप उपयोगी असल्याने त्यांचा बार बेंडिंग मध्ये वापर केला जातो. म्हणून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांना याविषयी माहिती करून घेणं आवश्यक आहे. आता तुम्हाला पॉवर टूल्सची माहिती मिळाली आहे, तर तुमच्यासाठी एक काम आहे. तुमच्या जवळच्या बांधकाम साईटवर जाऊन तिथे वापरली जाणारी पॉवर टूल्स कोणती आहेत याचं निरीक्षण करा.